नैसर्गिक सौंदर्याने संपन्न असलेला सिंधुदुर्ग जिल्हा आध्यात्मिकदृष्ट्या देखील संपन्न आहे. अनेक देवी देवतांची आद्यस्थान असलेला आपला सिंधुदुर्ग जिल्हा आणि याच देवी देवतांच्या साधू संतांच्या भूमीमध्ये आपण वावरतो. आजही त्यांनी घालून दिलेल्या रूढी परंपरा जपतो, मानतो. ही आपल्या सिंधुदुर्गची संस्कृती. असंच आपल्या संस्कृतीचं जतन कुडाळ तालुक्यातील केरवडे येथील श्री सिद्ध महादेव देवस्थान, श्रीदेव रवळनाथ पावणाई पंचायतन देवस्थानच्या मानकरी आणि गावकऱ्यांनी केले आहे. इथे पुरातन काळापासून चालत आलेल्या रूढी परंपरा आजही जपल्या जातात. श्री सिद्ध महादेव व श्री रवळनाथ पावणादेवी चरणी नतमस्तक होऊन आज आपण लाईव्ह इन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून देवभूमी या विशेष कार्यक्रमात केरवडे येथील श्रद्धास्थान श्री सिद्ध महापुरुष देवस्थानाबाबत जाणून घेत श्रीदेव रवळनाथ पावणाई पंचायतन देवस्थानाची विशेष आख्यायिका पाहणार आहोत. महादेवाचे केरवडे रांगणागडाच्या पायथ्याशी कुडाळ तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे 35 किलोमीटर तर माणगाव बाजारपेठपासून 15 किलोमीटर अंतरावर वसलेलं सुंदर निसर्गरम्य गाव. केरवडे कर्याद नारूर शासकीय दप्तरी नोंद तर सिद्ध महादेवाचे या ठिकाणी स्थान असल्यामुळे या गावाला महादेवाचे केरवडे या नावाने ओळखले जाते. या गावाची लोकसंख्या सुमारे 1300 असून पूर्वी 7 वाड्यांमध्ये गावाचं विभाजन होते. आता ग्रामपंचायत दप्तरी 9 वाड्यांमध्ये या गावाचे विभाजन करण्यात आले आहे. भातशेती, काजू, आंबा बागायतीसाठी गावाचं नाव आवर्जून घेतलं जातं. गावात स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. तसेच गावात सिद्धांचा डोंगर, सिद्ध महादेव मंदिर व ग्रामदैवत श्री रवळनाथ पावणाई देवस्थान स्थित असल्यामुळे गावात नेहमीच चैतन्य पाहावयास मिळते. हे 12 पंचायतन देवस्थान असून त्या ठिकाणी देखील वर्षाच्या 12ही महिने भाविकांची वर्दळ पाहावयास मिळते. श्रीदेव रवळनाथ देवी पावणाई हे पंचायतन देवस्थान असून यामध्ये श्रीदेव बाराचा पूर्वस, श्रीदेव भूतनाथ, श्रीदेव परबवस, श्रीदेवी काळकाई, श्रीदेवी नवलाई, श्रीदेव इर्तिक म्हणजेच पारधीचा अंधार, श्रीदेव बाराचो नितकारी, श्रीदेव क्षेत्रीय पूर्वीचा वस, श्रीदेव कुळाचा पूर्वस, श्रीदेव सुतारवस, श्रीदेव ब्राह्मण, श्रीदेव लिंग देवता, श्रीदेव नितदेवता, श्रीदेवी भावई, श्रीदेवी सातेरी, श्रीदेव दांडेकर, श्रीदेव बाराचा चव्हाटा, होळदा या देवतांचा समावेश होतो. या देवतत्वांवर येथील गावभराची श्रद्धा आहे. हे देवस्थान अगदी जागृत असून अडचणीच्या वेळी हाक मारल्यावर मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. रूढी परंपरेनुसार या देवस्थानाकडे अनेक सण उत्सव साजरे केले जातात. ज्ञानाचे जे सागर, वैराग्याचे प्रतीक, ज्यांच्या विचारांनी उजळे लोकांचे पथिक, अशा या सिद्ध महापुरुषाला बंधूया रोज, ज्यांच्या कृपेने मिळे अंतरीचा खरा मोक्ष. श्री सिद्ध महादेव हे केरवडे येथील परब कुटुंबियांचे वंशज असून त्यांचा जन्म 1765 साली झाला. त्यानंतर साधारणतः त्यांच्या वयाच्या 12 वर्षानंतर त्यांनी महादेवाची तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. आताचा जो सिद्धांचा डोंगर म्हणून प्रसिद्ध आहे, या ठिकाणी त्यांनी महादेवाची कित्येक वर्षे तपश्चर्या करून सिद्धी प्राप्त केली. सिद्धी प्राप्त करून मिळालेल्या दैवी शक्तीचा वापर त्यांनी लोककल्याणार्थ केला. अनेक लोक आपल्या समस्या घेऊन त्यांच्याकडे येत असत. अनेकांना त्यांनी दिलेल्या उपायांनी गुण देखील आले. या सत्पुरुषामुळे या गावाला महादेवाचे केरवडे या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यावेळी हा भाग कोल्हापूर संस्थानाच्या अखत्यारीत येत होता. त्यामुळे त्यावेळी घाटमाथ्यावरील लोकांची देखील या ठिकाणी ये जा होत असे. घाटमाथ्यावरील लोक देखील आपल्या समस्या घेऊन श्री सिद्ध महादेवांकडे येत असत. त्यांना त्यांच्या समस्याचे योग्य ते निवारण मिळत असल्याने त्यांची सिद्ध महादेवाप्रती श्रद्धा वाढत गेली. हळूहळू घाटमाथ्यावरील लोकांची ये जा या ठिकाणी अधिकच वाढली. तसेच सिद्ध महादेवांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांची कृपादृष्टी आपल्यावर नेहमी राहावी या उद्देशाने पंचक्रोशीतील कोकणातील भाविक भक्त या ठिकाणी आवर्जून येत. काही वर्षानंतर सिद्ध महादेवांनी जिवंत समाधी घ्यावयाचे ठरवले. पण त्याआधी त्यांनी आपला
कार्यभार आपले भाचे ढवळ्या यांच्याकडे सोपवण्याचा निश्चय केला. हळदीचे नेरूर येथे स्थायिक असलेले ढवळ्या हे सिद्ध महादेवाचे भाचे असून सिद्ध महादेवांनी त्यांकडे आपली गुरुविद्या सुपूर्द करून त्यांना शिष्य मानून काही वर्षे आपल्या सेवेत रुजू केले. त्यानंतर सिद्ध महादेव यांच्या साधारणतः वयाच्या 90 ते 95व्या वर्षी त्यांनी ते बसायचे त्याच्या समोर आता ज्या ठिकाणी जरीमरी देवीच्या लाकडी मूर्त्या आहेत त्याच्या शेजारी जिवंत समाधी घेतली. त्या समाधीच्या ठिकाणी कालांतराने त्यांचे छोटे समाधी मंदिर उभारण्यात आले. त्यांनी जिवंत समाधी घेतल्यानंतर आपल्या भक्तांना आपली दुधाणी पेढी बांधण्याचे दृष्टांत देऊन सुचवले. आपल्याला साक्षात भगवंतानेच दृष्टांत देऊन आपली दुधाणी पेढी उभारण्याचे निर्देश दिलेत असा विचार करून सर्व भाविकांच्या सहभागातून या ठिकाणी श्री सिद्ध महादेव यांची दुधाणी पेढी उभारण्यात आली. श्री सिद्ध महादेवांनी जिवंत समाधी घेतल्यानंतर त्यांचे शिष्य श्री ढवळ्या सत्पुरुषांनी श्री सिद्ध महादेवाचे कार्य जिवंत ठेवले. त्यांनी केलेली लोकांची सेवा अविरत चालू ठेवली. श्री सिद्ध महादेवांनी दिलेल्या दैवी शक्तीचा वापर त्यांनी लोकांच्या कल्याणासाठी केला, तेही लोकांच्या समस्यांचे निवारण करत. कालांतराने साधारणतः 1900 साली श्री ढवळ्या सत्पुरुष यांनी देखील देह ठेवला. त्यानंतर श्री सिद्ध महादेव मंदिराच्या समोर त्यांचे समाधी मंदिर उभारण्यात आले. दोन्ही सत्पुरुष जरी जिवंत नसले तरी ते भाविक भक्तांच्या मनात अजूनही जिवंत आहेत. म्हणजे आज साधारण अंदाजे म्हणजे आमचे वाडवडील वगैरे सांगायचे की साधारण 57 ते 65 मध्ये जन्म घेतला. म्हणजे त्यामुळे आम्ही आपलं असं सहज म्हणतो म्हणजे 65 मध्ये त्यांनी जन्म घेतला असेल. आमच्या परब घराण्यातला हे सिद्ध महादेव तिथे समाधी घेतली आहे ते, आणि ते इथे तपचर्या करायचे असं ते आम्हाला सांगायचे. आणि इथे तपचर्या तिथे 3.5 तपचर्या करून नंतर सिद्ध प्राप्ती करून आणि काहीतरी म्हणायचे असे, म्हणजे त्यांच्याबरोबर दुसरे कुठले तरी अनेक सत्पुरुष होते किंवा काय वगैरे, पण त्याचा ठांगपत्ता वगैरे असं कोणाला लागलाच नाही. ते काय झालं, इथे ते तपचर्या करायचे ना, त्यांच्याबरोबर गाय वाघ कुत्रा वगैरे असा असायचा. आणि त्यावेळी एकदा काहीतरी असं झालं की त्या वाघाला काटा चोटला, आणि काटा ज्यावेळी तो रुतला त्यावेळी पायाला त्याच्या कळ आल्यानंतर त्याला वाटलं की आता हे मला बहुतेक ते सिद्ध महापुरुष आहेत, त्यांना कळतेच ना पुढचं. मग त्यावेळी त्यांनी ते आता हे मला बहुतेक वाघ खातील वगैरे असं वाटलं. मग त्याने इथून की नाही त्याने आपला नमस्कार केला आणि ते शिदा तिकडे तागाच्या मळावर तिकडे गेले. तिथे आंबा आहे, वर्षाचे 12 महिने येतो, तिथे त्यांनी थोडे दिवस हे केला. आणि तिथून मग ते नंतर हळूहळू त्यांचा काय ते इकडे नळेला आले. नळेलीवर मग त्याने ते गावची राठी वगैरे बोलवून घेऊन वगैरे असं काहीतरी करून त्यांना मग ते गावात तिथे आणला. म्हणजे आता जी पहिली समाधी तिकडे वर आहे बघा देवळाच्या वर, तिथे येऊन ते बसले. आणि तिथून नंतर मग तिने एक दगड मारला, इथे मला तुम्ही जागा करा म्हणून. आणि ती आता जी पेढी बांधलेली आहे ना दुधाने, त्या पेढीवर ते तिथे बसायचे. आणि आता नारळ फोडतात बघा, तिथे त्यांची ती न्हाणी म्हणजे आंघोळ वगैरे करायला वगैरे अशी. आणि त्यांची खोट पण आहे, ती वर आम्ही ठेवली आहे जशाक तशी आहे. तिला आम्ही काय केलं नाही, कोणाला दिली नाही किंवा काय नाही, ती त्यांची खोट वगैरे. आजही श्री सिद्ध महादेव पेढीजवळ किंवा समाधीजवळ तसेच त्यांचे शिष्य श्री ढवळ्या सत्पुरुष यांच्या समाधीजवळ किंवा जरीमरी देवीसमोर बोललेला नवस हा पूर्ण होतोच. इथे प्रत्येकाच्या मनात या देवस्थानाबद्दल आदर आहे. श्री सिद्ध महादेव सर्वांना सुख सौख्य समृद्धी प्रदान करून अभय देणार आहे. श्री सिद्ध महादेवाच्या सेवेने श्रद्धायुक्त उपासनेने कित्येकांची दुःखे मिटलेली आहेत, इच्छित मनोरथ पूर्ण झाली आहे. त्यामुळे 12ही महिने इथे दर्शनासाठी वर्दळ पाहावयास मिळतो. मंदिर परिसरापासून उंच टेकडी म्हणजेच सिद्धाचा डोंगर आहे. सिद्धाच्या डोंगरावर दगडात वर्षाचे 12ही महिने पाणी आहे. बाजूला गुहा आहे. या सर्व गोष्टी पाहायला मिळतात. या ठिकाणी भाविक श्रद्धेने जातात. याच ठिकाणी सत्पुरुष ध्यानधारणा करायचे. गावात जत्रा भरते, पण कधीही पोलीस बंदोबस्त लागत नाही. भाविक श्रद्धेने सर्व व्यवस्थित पार पाडतात. श्री सिद्ध महादेव देवस्थानाकडे चैत्र शुद्ध कामदा एकादशीला 7 प्रहराचा हरिनाम सप्ताह, श्रावणी सोमवार असे अनेक सण उत्सव साजरे केले जातात. जागर भजन कीर्तन केले जाते. हरिनाम सप्ताह झाल्यावर दर सोमवारी श्री महादेवाची जत्रा भरते. साधारणतः जून महिन्याच्या शेवटच्या सोमवारपर्यंत ही जत्रा भरते.
कोल्हापूर, गोवा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, परत जिल्ह्यातील अनेक भाविक भक्तगण या ठिकाणी दर्शनासाठी येतात. या देवस्थानची प्रचिती घाट माथ्यावरून समुद्र सपाटीपर्यंत पोहोचलेली असल्यामुळे देवस्थानाकडे होणाऱ्या प्रत्येक सण उत्सवाला हजारो भाविक भक्तगण या ठिकाणी आवर्जून दर्शनासाठी हजेरी लावतात. त्यानंतर ते वयस्कर झाल्यानंतर मला वाटतं त्यांनी ते आपल्या भाच्यांना बोलवून घेतले. म्हणजे त्यांचे भाचे ते नेरूळ गावचे ढवळे या, म्हणजे पूर्वीचे ढवळे या, ते आता ते ढवळे लावतात. आता नंतर हे आताची पिढी, तर ते ढवळे आल्यावर त्यांनी बोलवून घेऊन ते नंतर मग त्यांची सेवा वगैरे ते करायचे काय. आणि नंतर मग त्यांनी शुभ ह्या दिली काय, म्हणजे सिद्ध प्राप्ती त्यांनी दिली त्यांच्याकडनं. आणि नंतर मग ते पुढचा कार्यभार हे आजपर्यंत ते जवळजवळ साधारण 19 मध्ये पर्यंत ते चालत आले ते ढवळे या. आणि त्यानंतर मग हळूहळू ते झाले. मयत झाल्यानंतर त्यांची समाधी ती खाली आहे, ग्रामपंचायत आहे ना, तिथे समाधी त्यांची आहे. त्यांची एक बायको होती आणि एक काकी होती. तर ते बायकोची समाधी इकडे ती आमची धर्मशाळा आहे ना, त्या रूम मध्ये आहे त्यांची. हे हळूहळू सप्ताह झाला. सप्ताहानंतर ही एकादशीला मग ते नंतर मग ते तिथून हे दर सोमवार भरतात. आणि आता कसं झालं, आता लोक की नाही मध्ये केव्हाही भरपूर येतात ना. अगोदर कशी सोमवाराचीच यायची काय. आणि घाटमट्यावरती जास्त माणसं येतात, कारण त्या बरेचसे लोक म्हणतात की आमचे ते काय लोक असे म्हणतात कुलदेवतात गाडी घेतली, लग्न झाला, तर इथं ते पहिले पाया पडायला वगैरे येतात. मानमत्ता वगैरे असं काय कोणतं काय नाही, हक्क बिक्क. फक्त आपले परंपरातले ते ह्या करतात, काय करतात की देखभाल, त्यांनी देखभाल करायची त्याची, आणि सगळी तिची व्यवस्था वगैरे त्याची काय असेल ना ते त्यांनी करून घ्यायचं वगैरे असं. म्हणजे काय असेल ते गावातल्या लोकांना घेऊन, ग्रामस्थांना घेऊन, सगळ्या एकजुटीने आमचे सगळे मानकारी असे सगळ्यांना घेऊन ते वगैरे असे एक हे करतात कार्यक्रम. सप्ताह होतो. शिगम्याला आमच्या इकडे सगळे रोमटे येतात तिथे. जागरा दिवशी ते राधा खेळली जाते असं म्हणजे. आणि जागर होतो. त्रिपुरी पौर्णिमा असतो ना, त्याच्या अगोदर एकादशी येते, ते एकादशीला जागर आमचा होतो. असे 1-2-4 कार्यक्रम इथे होतात. नाही तर बाकीचे कार्यक्रम आमचे रूढी परंपरेप्रमाणे गाव देवळ मंदिरमध्ये तिथे असतात. रोळंदाज पावनाई आईमध्ये तिथे. यंदा प्रत्येक सोमवार अगदी उत्साहात साजरा करण्यात आला. त्यापैकी सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी महादेवाचा जत्रोत्सव मोठ्या उत्साहात भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी अगदी सकाळी नित्य नियमाप्रमाणे समाधी पेढीची पूजा अर्चा करून मग नारळ ठेवणे, ओटी भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. अगदी पहाटेपासून दर्शनासाठी अनेक भाविक भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी भाविक श्री सिद्ध महादेवाच्या पेढीजवळ केळी, नारळ ठेवतात. जरीमरी देवीची साडी, नारळ, केळी ठेवून ओटी भरतात. तसेच श्री ढवळ्या सत्पुरुष यांच्या समाधी मंदिरात देखील केळी, नारळ ठेवून सांगणे करतात. सिद्धाच्या डोंगरावर पण जाऊन भाविक भक्तगण नारळ अर्पण करतात. पंचक्रोशीतील वेगवेगळ्या देवस्थानाचे मानकरी देवसंचारासहित पडली घेऊन या देवस्थानाला भेट द्यायला येतात. संपूर्ण दिवस भाविकांची ये जा चालूच असते. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. रात्री उशिरापर्यंत हे सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असतात. त्यानंतर पहाटेला श्री सिद्ध महादेवाच्या पेढीला जरीमरी देवींना समाधीच्या छोट्या घुमटीला दुपारात दाखवल्यानंतर उपस्थित सर्व संचाररूपी देवता येऊन सिद्ध महादेवाचे दर्शन घेतात आणि त्यानंतर पडस्थळं घेतली जातात. मग सोमवार सुरू झाले. मे महिन्यात झाला, पाऊस पडला की बंद. मग समरत्ना घालतो आणि समाप्ती करतो. मग परत श्रावणात आले. श्रावणातले 4 सोमवार परत तसेच भरतात. लोक येतात, काय करतात वगैरे असे वट्या वगैरे भरतात, पडल्या येतात वगैरे, आणि ते सुरू होतात. आणि अशी ती प्रथा पूर्वांपारपासून चालू आहे आजपर्यंत. आणि इथे कसा मस्त म्हणजे एक त्याच्यावर की ना त्यांनी कधी हे केलं नाही, म्हणजे बंदोबस्त. आता बघा ना, एवढी गर्दी असते. तुम्ही जर मागच्या दिव्यातल्या सोमवारात आला असता तर एवढी गर्दी म्हणजे बापरे, म्हणजे गाड्या लावायला पण जागा नव्हती. पण एकही बंदोबस्त नाही काय. त्यावेळी त्यांनी सांगितलं आहे की मला तुमचा बंदोबस्तच नको म्हणून सांगितलेलं आहे राजाला. काय राजा त्यावेळी भेटीला आले त्यांच्या. राजाने त्यांना विचारलं, तुम्हाला काय पाहिजे? तर त्यांनी तुम्हाला आमचं काही नको. मग राजाने विनंती केली आणि एक चंदनाचा पाट दिला त्यांना बसायला. असा हा संपूर्ण दिवस श्री सिद्ध महादेवाचा यात्रोत्सव साजरा केला जातो. हरिनाम सप्ताह झाल्यानंतर येणाऱ्या प्रत्येक सोमवारी हा यात्रोत्सव साजरा केला जात असून जून महिन्याच्या शेवटच्या सोमवारपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो.
प्रत्येक सोमवारी या उत्सवाला भाविकांची प्रचंड गर्दी पाहावयास मिळते. बाहेर दुकान रांगा देखील लागलेल्या असतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे एक असं प्रसिद्ध देवस्थान ज्या देवस्थानाकडे दर सोमवारी भाविक भक्तगण दर्शनासाठी गर्दी करतात आणि दर सोमवार हा उत्सवाप्रमाणे वाटतो. असा हा भव्य दिव्य सोहळा केरवडे मानकरी ग्रामस्थ यांनी एकत्र येत गुण्या गोविंदाने साजरा केला. संपूर्ण सोहळा पाहण्यासारखा होता. श्री सिद्ध महादेव देवस्थानाच्या वैभव संपन्न कालखंडापासून या देवाची कीर्ती सह्याद्रीच्या घाटापासून अरबी समुद्राच्या काठापर्यंत पसरली आहे. उत्सवाच्या निमित्ताने नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर परदेशात असणारा प्रत्येक केरवडे रहिवासी येथील उत्सवाला न चुकता येतोच. पण या उत्सवाला परराज्यातून, राज्यातून, जिल्ह्यातून तसेच पंचक्रोशीतील हजारो भाविक दर्शनाला येऊन दर्शनाचा लाभ घेतात. कोकणातील देवस्थानांची स्वयंशिस्तीची, स्वयंपूर्णतेची सर्व घटकांना एका समान धाग्यात एकत्र ठेवणाऱ्या सार्वभौमत्वाची इतिहासाला नोंद घ्यावी लागेल. आणि पडळी वगैरे आम्ही घेऊनच येतो. यात्रेतून आम्ही पडळी वगैरे घेऊन स्वतः आम्ही येत होतो. म्हणजे पायी दिंडीतून येत होतो. बैलगाडी वगैरे आमची पाडगावच्या हनुमान मंदिर म्हणून आहे इथे रांगणा किल्ल्यापाशी, तिथे बैलगाडी सोडायची हनुमान मंदिर पाशी आणि तिथून बैलघाटातून बैल वगैरे आम्ही इकडे स्वतः महादेव म्हणजे दुकानवाड मध्ये या ठिकाणी शनिवारचं येत होतो. शनिवारचा दुकानवारचा बाजार झाल्यानंतर आम्ही चापिली या गावी नदीला आंघोळ वगैरे करून सोमवारी महादेव या ठिकाणी आम्ही पायी दिंडीतून इकडं येत होतो. म्हणजे आज अखेर म्हणजे आजोबा पंजोबा वडील अखेर वडिलांच्या पाठोपाठ आम्ही आमचे बंधू आहे शंकर महादेव पवार, दिनकर महादेव पवार आमचे बंधू या आम्ही सगळी आमची गावकरी मंडळी, त्यासोबत शिवकळा वगैरे येणारी मंडळी, शिंदे कांबळे म्हणजे आता शांताबाई शिंदे, सोनाबाई आंबेडकर, आसराबाद चौधरे, दत्तू बागवे, त्याच्या पाठोपाठ दादा शिंदे म्हणून आहेत आमचे, रखमाबाई कांबळे यांच्या परंपरेने आता बाळकृष्ण शिंदे, भीमराव बोटे वगैरे ही सगळी मंडळी आता म्हणजे शिवकळा येणे अंगात, परत शिवकळा म्हणतात त्यांना अंगात येणे किंवा शिवकळा येणे असं अंग धरणे वगैरे हे असं आमचं पायी दिंडीतून प्रत्येक वर्षी म्हणजे आज अखेर आमची परंपरा चालू आहे. ह्याच्यावरती बसलेली आहे आणि त्याच्यामुळे ही भाविक लोक गारगोटी आमचं आखुर्डे, चेनगाव, फणसवाडी, सोनारवाडी, मडूरची लोक सगळी लोक आमच्या ह्या ट्रकाला सामील होऊन परत प्रत्येकजण प्रत्येकाची वाहनं घेऊन मोटरसायकली, परत ट्रकान, परत एस टीने येणारे लोक, चालत येणारे लोक ही वेगळीच ह्या अशा तऱ्हेने हे आम्ही दिंडी हे काढतो. सलग सुट्ट्यांमुळे राज्याच्या विविध भागातील पर्यटक सध्या कोकणात दाखल झाले असून कोकणची ही मस्त हिरवाई पर्यटकांचं मन मोहित करत आहे. उन्हाळी सुट्टी आणि कोकणाचं अगदी घट्ट नातं आहे. निसर्गरम्य समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती कायमच कोकणाला आहे. निसर्गरम्य कोकणात कोणत्याही ऋतूमध्ये केलेली भटकंती ही कायमच रमणीय असते. उन्हाळ्यात नितांत सुंदर कोकण तर अनुभवता येतोच, पण इथे दडलेल्या निसर्ग नवलांमुळे आपल्या भटकंतीची मजा द्विगुणित होऊ शकते. तर यंदाच्या कोकण भटकंतीत थोडी वाट वाकडी करून कुडाळ तालुक्यातील केरवडे या गावाचा अनुभव घ्यायला हरकत नाही. इथे साजरे केले जाणारे सण उत्सव प्रत्येकाने अगदी आवर्जून पाहिले पाहिजेत, अनुभवले पाहिजेत. त्यामुळे केरवडे येथील श्री सिद्ध महादेव देवस्थानाला एकदा नक्की भेट द्या.